गावाला जाण्या अगोदर आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडतो की आपल्या झाडांना कोण पाणी घालेल. तर आपली झाडे आपण गावाला गेल्यानंतर सुकणार नाही यासाठी आपल्याला एक काम करून घ्यायचे आहे गावाला जाण्याच्या अगोदर. तर सर्वांच्याच घरी नारळ पूजेसाठी किंवा चटणीसाठी येत असतात. त्या नारळाच्या ज्या काही शेंड्या असतात त्या आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या आहे. त्या नारळाच्या शेंड्यांचा आपल्याला मल्चिंगसाठी वापर करायचा आहे. जर आपली कुंडीतील माती सुकली नाही तर आपली झाडे देखील सुकत नाही. तर असे भरपूर घटक आहेत त्यांचे आपण मल्चिंगसाठी वापर करू शकतो. तर अगोदर मी नारळाच्या शेंड्यांचा तुम्हाला वापर दाखवते. तर सर्व नारळाच्या शेंड्या जे काही आहेत ते आपल्याला कुंडीत अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. कुंडीतील माती आपल्याला दिसणार नाही या पद्धतीने आपल्याला नारळाच्या शेंड्या टाकून घ्यायचा आहे. याचा फायदा काय होतो तर मातीत हवा जाणार नाही आणि ऊन देखील लागणार नाही, म्हणून आपले झाडे मुळे सुकणार नाहीत, परिणामी आपले झाडे देखील सुकणार नाही. तर पहा, या कुंडीमध्ये मी नारळाच्या शेंड्या एकसारख्या मस्त दाबून टाकून घेतल्या आहे. आता आपल्या कुंडीत हवा देखील जाणार नाही आणि ऊन देखील लागणार नाही. त्याच्यामुळे आपण जरी गावाला 4-5 दिवस गेलो तरी आपल्या कुंडीतील माती अजिबात सुकणार नाही. त्यानंतर आपण दुसरा उपाय करूया. जर तुमच्याकडे नारळाच्या शेंड्या नसतील तर सर्वांकडे आता उन्हाळ्याचे टरबूज किंवा डांगर असे भरपूर फळे खाल्ली जातात. त्याच्याच फळांचे जे काही साल असतात त्याचा आपण मल्चिंगसाठी वापर करणार आहोत. याच्यात तुम्ही कुठलेही फळे घेऊ शकतात. जे काही फळं घेणार त्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आणि एकसारखे आपल्याला कुंडीमध्ये ज्याप्रमाणे आपण नारळाच्या शेंड्या टाकून घेतल्या त्याच पद्धतीने कुठल्याही फळाच्या सालीचे आपल्याला कुंडीत मल्चिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण तिसरा वापर करणार आहोत. जी काय आपल्या भाजीचा वेस्ट पार्ट मिळतो त्याचा वापर आपण करणार आहोत. तर मी कोथिंबीर साफ केली होती, तिचा जो काही वेस्ट पार्ट निघाला आहे तो मी मल्चिंगसाठी आता वापरणार आहे. याऐवजी तुम्ही सुकलेली पाने देखील वापरू शकता झाडाची. कुठल्याही भाजीचा वेस्ट पार्ट आपल्याला मल्चिंगसाठी वापरता येतो. मेथीची भाजी, कोबी, फ्लावर, बटाटे, गाजर, मुळा यासारख्या सर्व भाज्यांचे पार्ट तुम्ही मल्चिंगसाठी वापरू शकतात. म्हणजेच आपल्याला काय करायचे आहे, आपली मातीला पूर्णपणे झाकायचे आहे कुठल्याही हिरव्या भाज्यांनी. आणि जर तुमच्याकडे या तिघांपैकी कुठलीही वस्तू अवेलेबल नसेल तर तुम्हाला चौथी वस्तू मी सांगणार आहे, ती तुमच्याकडे नक्की असणार आहे आणि ती वापरून तुम्ही तुमच्या झाडातील मल्चिंग करू शकणार आहात. तर ती आहे पुट्ट्याच्या बॉक्सचे तुकडे. तर याचा देखील आपण मल्चिंगसाठी वापर करू शकतो. त्या पद्धतीने आपण नारळाच्या शेंड्या टाकून घेतल्या कुंडीमध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला पुट्ट्याचे तुकडे देखील कुंडीमध्ये टाकून घ्यायचे. यामुळे सुद्धा आपल्या कुंडीतील माती सुकणार नाही आणि आपली झाडे जशी आहेत तशीच राहतील. याऐवजी तुम्ही पेपर देखील घेऊ शकतात, पण पेपर आपल्याला जास्त प्रमाणात कुंडीत टाकावे लागतील. आणि पाचवा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तर तुम्ही नक्कीच करू शकणार आहात. कार्डबोर्डचा वापर करून सुद्धा आपण कुंडीतील माती एकदम व्यवस्थित झाकून घेतली. तर पहा, त्यानंतर आपण पाचवा उपाय करणार आहोत. तर आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल किंवा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला एकदम ओलं करून घ्यायचं आहे भरपूर. त्याप्रमाणे आपण सर्व वस्तूंचा वापर केला त्याच पद्धतीने आपल्याला या रुमालचा देखील वापर करायचा आहे. कुंडीतील माती आपल्याला झाकण्यासाठी याचा वापर करायचा आहे. तर पहा, हा कॉटनचा रुमालने मी सर्व कुंडीतील माती झाकून घेतली आणि याच्यात भरपूर असे पाणी देऊन घेणार आहे. जर तुम्हाला गावाला जायचं असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा. तुमचे झाडे अजिबात चुकणार नाहीत. यांच्यापैकी तुम्ही सर्व उपाय देखील करू शकतात. आणि जर तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील त्यांचे तुम्ही अशा पद्धतीने मातीत मल्चिंग करा, म्हणजे तुमची झाडे अजिबात चुकणार नाही. त्यानंतर आपल्याला छोट्या कुंड्यांसाठी अशा पद्धतीने मल्चिंग करता येत नाही. त्यासाठी आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये या कुंड्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे. ज्या वेळेस माती सुकायला लागेल तर ड्रेनेज होलद्वारे आपली कुंडीतील माती आपोआपच पाणी शोषेल आणि आपले झाडेही हे सुकणार नाहीत.
तर तुम्हाला याच्यापैकी कुठला उपाय आवडला ते नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.